विश्वास, प्रेम आणि भविष्याची स्वप्न याच भावनांचा गैरफायदा घेत एका भामट्यानं अनेक महिलांच्या आयुष्याशी खेळ केला. नाशिकमध्ये भोंदूबाबाचा प्रकार ताजा असतानाच आता नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणानं उच्च शिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केलंय. या प्रकरणी आदर्श म्हात्रे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आदर्श म्हात्रे या भामट्याची मोडस ऑपरेंडी काय होती ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विविध मॅट्रिमोनी साईटवर त्यानं बनावट प्रोफाईल्स तयार केल्या. कधी इस्रोचा वैज्ञानिक तर कधी PW मधील मोठा अधिकारी अशी ओळख तो स्वतःची सांगायचा. महागडे कपडे, लक्झरी लाईफस्टाईल आणि गोड बोलण्याची कला याच्या जोरावर तो डॉक्टर, इंजिनियर आणि बँक अधिकारी महिलांना लक्ष्य करायचा. लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. आदर्श म्हात्रेनं फसवणुकीसाठी स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी तब्बल 12 वेगवेगळी नावं वापरली आहेत. प्रत्येक वेळी नवी ओळख, नवीन कथा, नवीन शिकार. एका महिलेकडून घेतलेले पैसे दुसऱ्या महिलेला इम्प्रेस करण्यासाठी वापरले जायचे. उरलेले पैसे मौज मजा, चैनीचं आयुष्य आणि कॅसिनोमध्ये तो उडवायचा. मॅट्रिमोनियल साईटवरून आम्ही म्हणजे सर्व मॅट्रिमोनियल साईटला पत्रव्यवहार केलेला आहे. पैकी शादी.com आणि जीवनसाथी.com वरून त्याच्या 8 आणि 1-2 अशा प्रोफाईल्सची माहिती आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. आणि म्हणजे तो फोटो एकच वापरायचा आणि नाव वेगळं वेगळं वापरायचा. तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 1,22,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 6 तोळे सोने देखील हस्तगत करण्यात आलेले आहे. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.